खालापुरात घोंगावले शेकापचे लाल वादळ. 79व्या वर्धापन दिनी 25,000 कार्यकर्त्यांच्या महासागराने दाखवली संघटन शक्ती. खालापुरात लाल बावट्यांचा जल्लोष. शेकापच्या वर्धापन दिनी संघटनात्मक ताकदीचे विराट दर्शन. शेकापच्या 79व्या वर्धापन दिनी खालापूर लालमय. जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार यांची सरकारवर जोरदार टीका. सत्यशोधक विचारांचा वारसा जपत शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, कामगार, विद्यार्थी, मजूर आणि भूमिहीनांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्ताने खालापूर इथे अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. लाल बावट्यांनी सजलेल्या खालापुरात रायगडसह राज्यभरातून आलेल्या सुमारे 25,000हून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. लाल बावटे की जय आणि शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, जयंतभाई पाटील आगे बढो या घोषणांनी वातावरण अक्षरशः दुमदुमून गेले. या निमित्ताने आयोजित भव्य रॅली आणि मेळाव्याने शेकापच्या संघटनात्मक ताकदीचे प्रभावी दर्शन घडवलं. कार्यकर्त्यांचा उत्साह, शिस्त आणि पक्षावरील निष्ठा प्रत्येक क्षणी जाणवत होती. या मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, सुरेश खैरे, राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, ॲडव्होकेट गौतम पाटील आणि सौम्या कोरडे यांनी विविध राजकीय, सामाजिक आणि शेतकरी, विद्यार्थी यांच्या प्रश्नांवर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या ओजस्वी भाषणांना उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. रायगडसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र दिसून आलं. या कार्यक्रमात पद्मश्री भिकल्या धिंडा, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू शीतल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी तसंच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 79व्या वर्धापन दिनाचा हा विराट मेळावा केवळ उत्सव न ठरता आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक लढ्याची नांदी ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड.
इथे आमचा सन्मान केला, आमच्या पक्षाच्या सन्मानासाठी तुम्ही आला. थँक्यू व्हेरी मच. आणि भाईंना आणि बाळासाहेबांना या ठिकाणी आश्वासन देते, आम्ही भरपूर चुका करू, पण जी निष्ठा आहे, तो विचार आहे, तो कधी सोडणार नाही. आणि या पक्षाची आन बान शान याच पद्धतीने आपण एवढंच या ठिकाणी बोलते आणि माझे वाढते दोन शब्द संपवते. धन्यवाद. सर्वपक्षीय लोकांच्या त्या भूमिकेत राजीनामे आहे. तिथे दोन्ही आमदार काय म्हणाले, आम्हाला जर माझं नाव दिलं नाही तर मी राजीनामा देईन. बाकी मुलांनी अन्नावर डोके लावून दिले. डोक्या देशामध्ये बाजीमध्ये घेणार का बाटलीमध्ये घेणार त्याच्या विरोधात आपल्याला आवाज आणि तीव्र आंदोलन करावं लागेल. मला वाटतं ज्या पद्धतीची दुसऱ्या मुंबईला आपल्याला फसवणूक झाली, ती तिसऱ्या मुंबईला आपल्याला अतुल मात्रे आपल्याला करू नये. तुमची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला बोलायला संधी त्या लोकांना तर भूक लागत असेल, त्या वस्तू मी पण वापरतो. पण लक्षात ठेवा, मी मुंबई नवी मुंबई आणि पुरण आणि पनवेलकरांना आश्वासित करू इच्छितो, शेका पक्ष त्याच्यासाठी मित्र पक्ष